ठाणे ग्रामीण बॅट्समॅन पोलीस भरतीमध्ये विचारलेला प्रश्न बघा. हा वृत्तलेख ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, पाय चार्ट म्हणतात. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये हे गणित घेणार आहोत. तसंच एका वीकच्या आतमध्ये म्हणजे एका आठवड्याच्या आतमध्ये आपण वृत्तालेख, आलेख ह्या संदर्भाचे जेवढे गणित असतील तेवढे गणितं आपण मेंबरशिपवाल्यांसाठी अवेलेबल करून देणार आहोत. जर तुम्ही आजपर्यंत माझी मेंबरशिप घेतली नसेल तर फक्त ₹59 ही मेंबरशिप मी ऑफर करत आहे. तर त्यासाठी मी खाली डिटेल देत आहे. बघा काय गणित दिलेलं आहे. एका कुटुंबाचा एका महिन्याचा विविध बाबीवरील खर्च वृत्तलेखाद्वारा दाखविला आहे. जर कुटुंबाचे मासिक उत्पन्न किती आहे, 23,400 आहे. म्हणजे हे जे एवढं काही वृत्तालेख दाखवलेलं आहे ते पूर्ण कुटुंबाचं काय असणार आहे, मासिक उत्पन्न असणार आहे. मग हे म्हणू शकता तुम्ही कुटुंबाचं मासिक उत्पन्न आहे. आणि ते किती आहे, 23,400 आहे. जर तुम्ही वृत्तालेख नीट बघितला तर ए जो आहे तो 50 डिग्री दिलेला आहे, बी जो आहे तो 90 डिग्री दिलेला आहे, सी जो आहे तो 76 डिग्री दिलेला आहे आणि डी जो आहे तो 144 डिग्री दिलेला आहे. तर डिग्री दिलेला आहे म्हणजे काय, तर हे जे वर्तुळ असतं, वर्तुळ हे टोटल किती डिग्रीचं असतं, तर 360 डिग्रीचं पूर्ण वर्तुळ असतं. मग कुटुंबाचं मासिक उत्पन्न किती आहे, 23,400. आपण म्हटलं की हा पूर्ण जो चार्ट आहे ह्याच्यामध्ये कुटुंबाचं पूर्ण मासिक उत्पन्न आहे. पण आपलं काय आहे, पूर्ण वर्तुळ असतं 360 डिग्रीचं, 360 डिग्रीचं. मग 360 डिग्री बरोबर किती आहे, 23,400. परत एकदा नीट सांगतोय बघा. वर्तुळाचे हे जे खंड आहेत, वर्तुळाचे जे खंड पाडलेले आहेत आपण, तर ती खंड म्हणजेच काय, ती डिग्री किती असते टोटल, ती असते 360 डिग्री. म्हणजे हा जो पूर्ण अँगल बनेल ह्याच्या आतमध्ये हा कितीचा असणार आहे, 360 डिग्रीचा आहे. त्याच्यातील 50 डिग्री हा काय आहे, ए आहे, म्हणजे शिक्षणावरती खर्च केलेला. आणि तुम्हाला पहिला प्रश्न काय दिलेला आहे, शिक्षणावरती एकूण खर्च किती झाला. जर 360 डिग्री बरोबर 23,400 पूर्ण उत्पन्न, तर 50 डिग्री बरोबर किती, शिक्षणावरील खर्च बरोबर किती. इथे काय करायचं आहे, तिरकस गुणाकार करायचा आहे. मग एक्स बरोबर किती येणार आहे, 23,400 गुणीला 50 डिग्री भागीला हा 360 येईल. तर इथे हा शून्य कटला. इथे 9ने भाग दिला, 9 चोक 36, परत 9 1 9, 9 2 18, खाली उरले 5, 9 सकी 54 आणि हे 2 शून्य. मग आता वरती राहिलेले आहे 2600 गुणीला 5 छेदामध्ये 4. तर मी 2600ला कसं लिहू शकतो, 26 गुणीला 100, मग 4 1 4, 25 चोक 100, मग 25 गुणीला 26 किती होतात, 25 गुणीला 26 किती होतील, 25चा वर्ग 625 प्लस 1 म्हणजेच काय, 1 वेळेस 25 किती होईल, 650 आणि गुणीला 5, 25 गुणीला 5 गुणीला 26 किती येणार आहे, याचं उत्तर 0ला 0, 5 5 25, 2, 5 6 30 आणि 2 3250. म्हणजे शिक्षणावरती किती खर्च केला असणार आहे त्यांनी एकूण, तर 3250 रुपये एवढा खर्च केलेला असणार आहे. त्याच्यानंतर बघा, कपड्यापेक्षा अन्नधान्यावरती किती अधिक खर्च होतो. कपड्यापेक्षा अन्नधान्यावर, आता कपड्यापेक्षा अन्नधान्य हे कपडे आहे, सी आहे कपडे म्हणजे 76. कपड्यापेक्षा अन्नधान्यावर किती खर्च केला, 144. म्हणजे 144 खर्च कशावरती केलेला आहे, अन्नधान्यावरती. आणि हा 76 डिग्रीपेक्षा कितीने जास्त आहे, तर ह्याचा आपण वजाबाकी करूया, कारण की जास्त विचारलेला आहे. बघा, अन्नधान्यावरती जास्त खर्च होतो कशापेक्षा, तर कपड्यापेक्षा. मग यांची वजाबाकी केली, किती आली, 14तनं 6 वजा केले तर 8 आला, हातचा वापस दिला, 14तनं 8 वजा केले 68. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की 360 डिग्री जर त्यांचं उत्पन्न असेल, 360 डिग्री जर त्यांचं उत्पन्न असेल, 360 डिग्री जर त्याचं उत्पन्न असेल, तर काय, 23,400 आहे टोटल उत्पन्न. तर त्याच्यातलं तुम्हाला विचारलंय की तो किती अधिक खर्च करतो कपड्यापेक्षा अन्नावरती. मग अन्नावरती 68 डिग्री एवढा जास्त खर्च करत आहे. आता इथे तिरकस गुणाकार होईल, काय येणार आहे, 23,400 गुणीला 68 छेदामध्ये किती, 360. हा 0 कटला, इथे परत 9 चोक 36, 9 2 18 आणि 9 सकी 54 आणि 0ला 0, परत 4ने भाग दिला ह्याला, 17 चोक 68, परत आता हा 0ला 0, 17 सकी
26 गुणिला 17, 7 दुनी 7 सकूम 42, हातचे आले किती? 7 सकूम 42, हातचे आले 4, 7 दुनी 14, 14 आणि 4 18 प्लस 26, 2 8 आणि 6 14, हातचा आला 1 4, 4420 म्हणजेच 44 20 एवढं काय येणार आहे, त्याचं उत्तर येणार आहे. तर बघा, आता आपण हा जो घेतलेला आहे हा बेसिक एकदम पाय चार्ट आहे. आपण ग्राफ सुद्धा घेणार आहोत, लाईन चार्ट सुद्धा घेणार आहोत आणि वेगवेगळ्या प्रकारचे जेवढे आहेत आलेख त्याची एकदम बेसिकपासून सुरुवात करून एकदम तुम्हाला ॲडव्हान्स लेवलपर्यंत घेऊन जाईल. म्हणजे तुम्ही चुकून बँकिंगचा जरी विचार केला तरी सुद्धा तुम्ही ते एक्झाम पास होऊ शकाल, एवढ्या लेवलचं मी तुम्हाला हे जे आहे आलेख शिकवून देईल. बघा, त्याच्यामध्ये तो चॅप्टर आपला नेक्स्ट वीकमध्ये येणार आहे. तर आपले तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील तर मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे बघा, त्याच्यावरती तुम्ही मला प्रश्न पाठवू शकता. आपला टेलिग्राम ग्रुप लवकरच बंद होण्याचे चान्सेस आहेत, जे की रिसेंट इन्सिडन्स तुम्ही बघितले असतील. तर तुम्ही व्हॉट्सअप चॅनलला डोळे झाकून आमच्या जॉईन होऊ शकता. त्या व्हॉट्सअप चॅनलवरती कोणाचेही नंबर कोणालाही दिसत नाही. सो मला सुद्धा तुमचे नंबर दिसणार नाहीत जर तुम्ही माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसाल. तर बिंदास जॉईन व्हा. आपण फक्त 59 रुपयामध्ये इथे मेंबरशिप ऑफर करत आहोत. त्या मेंबरशिप जर तुम्हाला हवी असेल तर ती मेंबरशिपमध्ये कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. धन्यवाद.